माझ्या काटेवाडीमध्ये आणि बारामतीमध्ये मी नेहमीच या पालखीमध्ये सामील झालेली आहे आणि तिथे आम्ही स्वागताला तिथे असतोच आणि काटेवाडीमध्ये पण आमच्याकडे त्यांचा थांबा असतो, त्याच्यामुळे तिथे आम्ही तिथे स्वागताला हजर असतो. आज काय मागितलं तुम्ही महाराजांसाठी आपण पालखी प्रस्थान सोहळ्यात सहभागी झाल्या? मी दरवर्षीप्रमाणेच एक वारकरी म्हणून या पालखी प्रस्थानामध्ये सहभागी झाले. मी गेल्या अनेक वर्षापासून या पालखी हजर झालेली आहे. यावर्षी ट्रस्टने मला इथे आमंत्रण दिलं आणि मी दरवर्षीप्रमाणे एक वारकरी म्हणून या प्रस्थानासाठी उपस्थित राहिले. सगळ्यांचा उत्साह आपण पाहतच आहात. पांडुरंगाच्या चरणी हेच मागितलं की महाराष्ट्रातल्या काही ठिकाणी पाऊस झालेला नाही, काही ठिकाणी झालेला आहे, पण सगळीकडे सर्वदूर पाऊस पडू दे. माझा राज्यातला प्रत्येक शेतकरी बळीराजा सुखी राहू दे, त्याच्यामुळे आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे, एवढंच मी त्यांच्याकडे साकडं घातलेलं आहे. आणि हे जे प्रस्थान आता इथून निघणार आहे, ही सगळी वारी अतिशय सुखरूपपणे पार पडू दे. माझ्या सगळ्या भक्तांना पांडुरंगाचं दर्शन अतिशय त्यांच्या मनाप्रमाणे चांगलं होऊ दे, एवढंच मी आज मागणं मागितलं. काही आपण तर दरवर्षी सहभागी होत असता, मात्र अजितदादा पालखी सोहळ्यात सहभागी होणार आहेत का, किंवा पार्थदादा जयदादा हे देखील पालखी सोहळ्यात चालणार आहेत? जसं जसं ते पालखी पुढे जाईल तसं तसं ते मला वाटतं त्यांचं ठरेल कधी राहतील ते उपस्थित. जी रंबा मैं एक वारकरी के नाते यहाँ पे आज शामिल हुई हूँ. आप देख रहे हैं सब भक्तगण में कितना उत्साह है. आज ये यात्रा यहाँ से निकल रही है. ये जो वारी है वो पहुँच जाए और हर भक्तगण को पांडुरंग का दर्शन बहुत अच्छी तरह से हो जाए, ये मैं प्रार्थना करूँगी. ताई, राहुल गांधी आणि शरद पवार दोघे जण पालखीमध्ये चालणार आहेत असं चर्चा आहे, तुम्ही पण सहभागी आहे. माझ्या काटेवाडीमध्ये आणि बारामतीमध्ये मी नेहमीच या पालखीमध्ये सामील झालेली आहे आणि तिथे आम्ही स्वागताला तिथे असतोच आणि काटेवाडीमध्ये पण आमच्याकडे त्यांचा थांबा असतो.